नमस्कार मंडळी, कशात सगळे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे पिठल्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा कांदा कट करून घेते मी. अशा पद्धतीनं कांदा कट करून घ्यायचा बारीक. तर मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे पिठलं कसं बनवायचं. तर कोथिंबीर, मिरची, लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी, आलं, हळद आणि हिंग, आणि इकडं कांदा चिरून ठेवलेला आहे. अशा पद्धतीचं शकताय. मी मसाला बारीक म्हणजे भरडं जरा करून घेतला आहे. आलं, मिरची, कोथिंबीर ह्याचं मिश्रण करून घेतलं आहे. चला तर मग बघू. तेल घालायचं. तेल थोडं जास्त. चला तर मग बघू पिठलं कसं बनवायचं. तेल तापलं आहे. जिरं टाकून घ्यायचं. नंतर हिंग, मोहरी, हे चांगलं तडतडू द्यायचं. हे चांगलं. त्यानंतर कांदा, भाजून झालं ते बघू शकता. कांदा भाजून घ्यायचा. कढीपत्ता, हळद, आपलं हे बारीक केलेला मसाला, मीठ, जरा थोडी हळद कमी पडल्या त्यामुळे हळद, असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. असंच भाजलं पाहिजे मसाला. हे बघा. त्यानंतर थोडंसं पाणी. हे बघा. बघू शकता तुम्ही, उकळी फुटल्या त्याला. आता थोडं थोडं पिठलं पीठ घालायचं. बेसन पीठ घालायचं. अशी गाठी होऊन आणि असं हलवत राहायचं, जेणेकरून आपण त्याला गाठी होऊ द्यायचं नाहीये. तसं 5 मिनिटं हलवत राहायचं. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपलं पिठलं रेडी आहे. 5 मिनिटं याला वाफेला ठेवायचं ताट झाकून. बघा हे किती सुटसुटीत आणि चांगलं झालंय. हे बघा
एकदम मऊ. असं खाल तर परत परत खाल. 5 मिनिटं वाफेला ठेवायचं. 5 मिनिटं वाफेला. बघू शकताय तुम्ही, तेल सुटाले सगळीकडं. हे असंच करायचं. थोडं खाली करत ते बघू शकता. अशा पद्धतीने पिठलं केलं